हॅलो हॅलो. म्हटलं येणार होती तुम्ही आले नाही. हा साळवे साहेब, काय झालं, मी नेमकं पुण्यावरून निघलो आणि इतकी ट्रॅफिक लागली मला चाकणमध्ये यायला. चाकामधून निघता निघताच वाट लागली माझी फार. आणि नेमकं मी वडिलांना म्हणलो, पण विषय असा आहे की तुम्ही पण म्हटले ना की वडिलांना तिथे येणं पण थोडं योग्य नाही वाटत ना. नाही त्यांना नका पाठवू तुम्ही, पण मला काही SR न सांगा. नाही नाही, ऐका ना माझं म्हणणं काय माहिती साळवे सर, तुमची मला नाही का पहिला गणेश म्हटला की 5 लाख रुपयाचा विषय होता आणि ठीक आहे. थोडक्यात बोललं तसं पण आता काय व्हॉट्सअप तसं इश्यू नाही काही. प्रॉब्लेम फक्त तेवढाच आहे ना, कारण एवढी 10 लाख रक्कम मॅनेज करणं म्हणजे सोपं नाही ना. 2 टप्पे केले तर कसे देणार? आता नाही का आम्ही नाही का 3-1 लाखाची मॅनेजमेंट केली आहे आणि सध्या नाही का नेमकं आता बँकेतून वगैरे करून ऍडजस्ट केलं आहे आम्ही ते सगळं. उद्या करा ना, काय अडचण तुम्हाला? काय म्हणा, ऐका ना साळवे साहेब. तर आता नेमकं विषय असा आहे, उद्या आहे ना मला पतसंस्था एक देते पैसे, पण त्यांनी मला उद्या बोलवले. तर मला पैसे आता उद्या संध्याकाळ व्हायची, तर परवा सकाळी मला 11-12 वाजता मी तुमच्याकडे येतो. ठीक आहे, फक्त माझं ऐका ना, माझं म्हणणं काय आहे, तुमच्या हातात पैसे तर देऊ आम्ही, काय अडचण नाही. फक्त जो काही प्रॉब्लेम जनरेट झाला आहे तुमच्या यूट्यूबच्या व्हिडिओमुळं, ते यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही डिलीट करून देणार, एवढं मला फक्त खात्री द्या. ते रक्कम हातात पडले की ते सगळं होईल. रक्कम हातात पडली मला तुम्ही सगळ्या यूट्यूबचे व्हिडिओ डिलीट करशाल का? तुमच्या समोर. हो, कारण विषय असा आहे, त्याच्यामुळे आमचं नावाला उगाच टीका होऊ राहिली ना, तुला मोठा प्रॉब्लेम होऊ राहिला. तुम्ही किती मागितले ते पैसे? अरे राजा, त्याच्यात कॉल त्यांचं व्हॉइस रेकॉर्डिंग घेत. मग किती मागितलं खरं सांग, आता झालं सगळं संपलं ना आता. हा, किती मागितले हे पैसे? मग आता किती घेतले ते? हे किती? कोण त्यांनी स्वतःहून दिले असं? हो, असं स्वतःहून दिले? नाही, तू मागितले नव्हते. तू खरं बोलला तर मार्ग निघेल. जर का तू मागला, किती मागितले ते? सुरुवातीला किती मागितले? मी नाही मागितले, मी डायरेक्ट त्यांना किती? 6 लाख? 60 लाख? बाहेर मग हा 60 काय? 60 लाख ना? बाहेर मग 7 लाख? अच्छा, 7 लाख मागितले. आणि मग त्यांनी तुमच्यामध्ये किती डील झाली? ते 6.5 असं चाललं होतं. मला ते मार्क टर्म सुद्धा देते तर माझ्या कुटुंब पाहिलं सर, मी माझ्या घरचेच जाणं एकदम नाजूक परिस्थिती. चालेल, करू काम ठेवलं पैसे नको, काहीच नको. बरं ठीक आहे, ते ठेवतं खरी. मला प्रोसेस तर कम्प्लीट करून दे, तुला सोडतो मी. ठेवते वरती जे घेतले ड्रावर मधून काढते. अरे काढ रे राजा, ठेव ना तिथं वरती. चल ठेवते. किती बंडल मोजते? बंडल मोज, हाताने मोज ना. किती आहेत? 8 म्हणजे किती आहेत ते? 4 काय?